नमस्कार मित्रांनो, कोकणची झुळूक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे फिश ॲक्वेरियम घरी कसा सजवायचा. तर फिश ॲक्वेरियम सजवण्यासाठी मी बाजारातून काही प्लांट्स मागवलेले आहेत. पाहू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला प्लांट दिसत आहेत. त्याचप्रमाणे मी नदीतून काही नॅचरल दगड पण आणलेले आहेत. तर इथे स्क्रीनवर तुम्ही व्यवस्थित अशा प्रकारे सजवण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या पाहू शकताय. आणि तुमचं फिश ॲक्वेरियम तुम्ही घरच्या घरी सजवू शकताय. तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिश ॲक्वेरियममधील फिल्टर, जो आपण पाणी फिल्टर करण्यासाठी वापरतो, त्याचं पण सेटअप मी व्यवस्थित प्रकारे करत आहे. इथे बघू शकताय तुम्ही. मित्रांनो, तुम्ही स्वतः जे आपल्याकडे नॅचरली दगड मिळतात किंवा इतर वस्तू असतात, त्याने तुम्ही व्यवस्थित अशा प्रकारे तुमचा फिश ॲक्वेरियम डेकोरेट करू शकताय. तर हळूहळू मी माझा फिश ॲक्वेरियम सेटअप करायला घेतला आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही फिश ॲक्वेरियममध्ये कुठली गोष्ट पहिल्यांदा सजवताना जर नवीन टाकत असाल तर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. ती वस्तू धुताना तुम्ही त्याला डिटर्जंट किंवा साबण अशा प्रकारे कोणतीही वस्तू केमिकल लावायचं नाही. तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता की एक मी मोठा दगड घेतलेला होता आणि जे फिश ॲक्वेरियम सजवण्यासाठी टॉयज असतात ते मी मागवले होते आणि ते व्यवस्थित प्रकारे मी सेट करून घेतले दगडावर. तर ते सेट करण्यासाठी मी फेविक्विकचा वापर केला आहे. तुम्ही कुठलाही गम किंवा फेविबॉन्ड वगैरे वापरून सेटअप करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे मी बाजारातून आणलेले फिश ॲक्वेरियम सजवण्यासाठी काही प्लांट्स आहेत, ते पण मी व्यवस्थित रचून घेतो आहे. हे पाहू शकताय तुम्ही. माझी जी छोटी मुलगी आहे तिला जलपऱ्या भरपूर आवडतात, म्हणून मी जलपऱ्या मागवल्या होत्या. त्या मी व्यवस्थितपणे सेट करून घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, हळूहळू माझा फिश टँक मी सजवायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अतिशय सुंदर अशा पद्धतीत आणि हळूवारपणे मी फिश ॲक्वेरियम सजवत आहे. मित्रांनो, फिश ॲक्वेरियम सजवताना एक काळजी घ्यावी लागते की तो काचेचा असतो, त्याच्यामुळे तुम्ही त्यामध्ये जर दगड किंवा गोठे टाकत असाल तर ते हळूवारपणे एक एक करून सेटअप करून घ्या. माझे प्लांट्स मी आणलेले होते, ते मी कशा प्रकारे सेटअप करतोय पाहू शकताय. मित्रांनो, माझे अनेक असे व्हिडिओ तुम्हाला ॲक्वेरियमबद्दल पाहायला मिळतील. यासाठी तुम्ही माझा कोकणची झुळूक हा यूट्यूब चॅनल नक्की पहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच कमेंट्स करू शकताय तुम्ही. तर मित्रांनो, हे छोटे प्लांट मी साईडला लावून घेतलेले आहेत आणि जे नदीतून आणलेले दगड होते ते मी स्वच्छ धुवून घेतलेले होते, ते पण मी हळूहळू सेट करत आहे. तर माझं सेटअप आता हळूहळू पूर्ण होत आहे आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अतिशय सुंदर अशा प्रकारे मी सेटअप सजवलेला आहे.
आणि जो एअर पंप असतो आणि एअर स्टोन असतो तो मी एका दगडाखाली सेटअप करून घेतला आहे, जेणेकरून त्याचे बुडबुडे हे व्यवस्थित प्रकारे येतील अशा रीतीत मी तो सेट करून घेतलेला आहे. आणि जे आता उरलेली ॲक्वेरियममधील मोकळी जागा आहे तिथे पण मी व्यवस्थित असे छोटे छोटे दगड लावत आहे. मित्रांनो, अनेकांना मासे पाळण्याचा छंद असतो, पण सुरुवातीला जर तुम्ही नवीन असाल या हॉबीमध्ये तर आपल्याला एवढी माहिती नसते की आपण किती साईजचा ॲक्वेरियम आणायचा, तो सेटअप कसा करायचा. बाजारात अनेक प्रकारचे सेटअप करण्याचं साहित्य मिळतं, सँड मिळते, दगड मिळतात. पण मित्रांनो, तुम्ही सँड किंवा कृत्रिम दगड घालण्यापेक्षा नॅचरली जर तुम्ही सेटअप करत असाल तर ते अतिउत्तम. पाहू शकताय मी आता व्यवस्थितपणे दगड सेटअप केलेले आहे. ज्या माझ्या सुंदर अशा जलपऱ्या होत्या त्यांचं पण मी सेटअप करून घेतलेलं आहे. स्क्रीनवर तुम्ही मित्रांनो पाहू शकताय अतिशय सुंदर अशा प्रकारे हा सेटअप झालेला आहे. आणि आता अंतिम टप्प्यात आम्ही आलेलो आहोत, म्हणजे त्याच्यात आता पाणी ॲड करायला मी सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आतमधील सेटअप लावल्यानंतर तुम्ही हळूवारपणे त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. पाणी ॲड करताना मित्रांनो काळजी घ्यायची की हे पाणी पूर्णपणे स्वच्छ पाहिजे. ते कोणत्याही प्रकारचं त्याच्यात केमिकल म्हणा किंवा जे पाणी शुद्धीकरणासाठी वापरलं जातं क्लोरीन, तर ते त्याच्यात मिक्स झालेलं नसावं. जर तुम्ही क्लोरीनयुक्त पाणी वापरत असाल तर मित्रांनो ते पाणी तुम्ही फिश टँकमध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला काही दिवस फिल्टर आणि एअर पंप चालू करून ते पाणी एक कमीत ते 4-5 दिवस सेट करून तो फिश टँक ठेवावा लागतो. तर तुम्ही पाहू शकताय आता आम्ही इथे पाणी पण त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं सगळा सेटअप आमचा हळूहळू पाण्याखाली गेलेला आहे. तर मित्रांनो, मी जे हे पाणी ॲड केलेलं आहे ते पूर्णपणे नॅचरल पाणी आहे. यामध्ये कोणतेही क्लोरीन वगैरे इतर कोणताही घटक मिसळलेला नाही. तर माझा सेटअप आता जवळजवळ पूर्ण झालेला आहे आणि शेवटचा टप्पा म्हणजे मित्रांनो त्याच्या फिश टँकच्या वर लावण्यासाठी जो मी सुंदर असा टॉप बनवून घेतलेला आहे, जेणेकरून ते फिश टँक म्हणजे एक जणू काय माशांचं घरच आहे असं आपल्याला वाटायला पाहिजे किंवा ते दिसायला अतिशय सुंदर दिसायला पाहिजे. तर मी फिल्टरच्या वायर म्हणा किंवा जो एअरचा पाईप आहे तो व्यवस्थित प्रकारे सेट केलेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट तुम्ही पाहू शकता की ते लाईट्स जी आपल्याला आवश्यक असते ती मी व्यवस्थित प्रकारे टॉपच्या जे झाकण आहे टॉपचं त्याच्या खाली सेट केलेली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो की पहा तुम्ही कसं सुंदर असं याचं सेटअप झालेलं आहे. मित्रांनो, फिश ॲक्वेरियमबद्दल जर तुम्हाला वेगवेगळी माहिती हवी असेल तर तुम्ही माझे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय. कोकणची झुळूक हा माझा यूट्यूब चॅनल आहे, तो तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर अशा प्रकारे माझा
ॲक्वेरियम पूर्णपणे सेट झालेला आहे. तर मित्रांनो, आता आमचं फायनली फिश ॲक्वेरियम सेटअप करून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय जो फिल्टर असतो फिश ॲक्वेरियममध्ये त्याचा आम्ही सुंदर असा उपयोग करून तिथून त्याचं बुडबुडे काढलेले आहेत आणि छानपैकी सेटअप केलेले आहे. तसंच जो एअर पंप असतो ऑक्सिजनसाठी त्याचे पण बुडबुडे आम्ही दगडात आणून काढलेले आहे. तर मित्रांनो, नॅचरली जसं असतं तसं आम्ही नदीमध्ये दगड आणलेले आहेत आणि ते दगड रचून पूर्णपणे नॅचरल दिसणारा असा फिश टँक ॲक्वेरियम आम्ही सेटअप केलेला आहे. तर आता यानंतर पुढील जो विषय येतो तो म्हणजे त्यामध्ये मासे सोडायचे. तर आम्ही सावंतवाडीमधील तिकडच्या बाजूला फिश ॲक्वेरियम आहे, तिथून आम्ही सुंदर सुंदर असे मासे आणलेले आहेत ते आम्ही तुम्हाला आता दाखवतोय. तर ते मासे ॲक्वेरियममध्ये सोडण्यासाठी अशा कोकणातील सुंदर अशा 2 कोकण कन्या तुम्हाला येत आहेत मासे सोडण्यासाठी. पहा, त्यांनी जाळी घेऊन आलेली आहे मासे सोडण्यासाठी आणि तसंच ही एक त्याची मैत्रीण दुसरी कोकण कन्या आलेली आहे आणि ते आता या फिश टँक मध्ये मासे सोडताना तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आमच्या मुली तुम्हाला आता फिश ॲक्वेरियम मध्ये मासे सोडताना तुम्ही पाहू शकताय. तर आता माझी मुलगी इथे तुम्हाला फिश टँकमध्ये मासे सोडताना दिसत आहे आणि तिच्यासोबत आहे ती तिची मैत्रीण तनुजा. तर मुलांना फिश ॲक्वेरियममध्ये मासे सोडण्याची आवड असते. तर एक एक मासा करून आता आम्ही त्याच्यात सोडत आहोत. मित्रांनो, तुमचा फिश ॲक्वेरियम तुम्ही अशा प्रकारे सजवा. तर तिची मैत्रीण तनुजा तुम्ही पाहू शकताय, गोल्ड फिश आतमध्ये सोडते. मस्त असे मासे पाण्यात आनंदात पोहत आहेत. तर मित्रांनो, आमचे आता मासे सोडून पूर्ण झालेले आहेत आणि काही मासे छोटे छोटे शिल्लक आहेत, ते पण मी आता त्याच्यात सोडतोय. आणि अशा प्रकारे आमचा फिश ॲक्वेरियम सजवून पूर्ण झालेला आहे आणि सुंदर अशा तऱ्हेने आम्ही फिश ॲक्वेरियम सजवलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. तर मित्रांनो, फायनली आता आमचा फिश ॲक्वेरियम सजवून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय सुंदर असं आम्ही नैसर्गिकरित्या आणलेले जे नदीमधील दगड होते त्यांनी आम्ही आमचं फिश ॲक्वेरियम सजवलेलं आहे. आणि तुम्ही पण तुमचं जर फिश ॲक्वेरियम असेल तर असं घरच्या घरी सजवू शकताय. तर मित्रांनो, आता आपण भेटूया माझ्या पुढील व्हिडिओमध्ये. माझे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कोकणची झुळूक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर्स करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.